अर्जुन म्हणतो की तू एकदा बोलून बघ त्यांच्याशी। तेव्हा सागर म्हणतो की मी कितीही बोलण्याचा प्रयत्न केला ना तरी आता मला माहितीये त्या त्यांचा निर्णय नाही बदलणार। आणि तितक्यातच मुक्ता तिथे येते आणि मुक्ता म्हणते की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे। आता हे ऐकून सगळ्यांच्या जीवामध्ये जीव येतो। सागर व घरातले सगळे मुक्ताच्या जवळ येतात। नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। मुक्ता ही लग्न मंडपामधून रूम मध्ये आलेली असते। तिच्या मागोमाग माधवी व पुरू हे देखील आलेले असतात आणि तेव्हा पुरू म्हणतो की मुक्ता मला माफ कर, मी आज तुला खूप मोठ्या संकटात टाकत होतो आणि आज जर तसं झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो। खरं तर माधवी व पुरूला देखील खूप राग आलेला असतो की त्यांनी एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली। तेव्हा माधवी पण म्हणते बरं झालं स्वामींनी आपल्याला वाचवलं, नाहीतर समोरच्या घरातून हसण्याचे आवाज आले असते की रडण्याचे हुंदके हेच समजलं नसतं। पुरू म्हणतो की बरं झालं आज ती सावनी आली आणि त्यामुळे सत्य काय ते आपल्या समोर आलं। पुरू हा खूप मुक्ताची माफी मागत असतो। तेव्हा माधवी म्हणते की पुरू की बस आता आपण आता सगळं स्वामींवरती सोडून देऊयात। माधवी मुक्ताला म्हणते की तू अजिबात काळजी करू नकोस, तू काही आम्हाला जड नाहीयेस, आम्ही खूप नशीबवान आहोत की आमची मुलगी आमच्या जवळ आहे, आमच्या आधाराला। पण मुक्ता ही काहीच बोलत नसते। तेव्हा माधवी व पुरूला खूप असं टेन्शन आलेलं असतं। तितक्यातच सायली तिथे येते आणि विचारते की मी आत येऊ का? आणि सायली आतमध्ये येऊन म्हणते की माफ करा, मी अशी अचानक आले इथे, पण मला मुक्ताशी जरा बोलता येईल का एकटीशी? तेव्हा माधवी म्हणते की नको, आता नको। तेव्हा मुक्ता माधवीला म्हणते की आई बोलू दे तिला, तुम्ही खाली जा आणि बघा सावनी गेली का। माधवी जाताना मुक्ताला म्हणते की बाळा शांत राहा, काळजी करू नकोस। आणि माधवी जाताना मुक्ता तिला सांगते की आई खाली जाऊन उगाच तू त्रास करून घेऊ नको, तूही शांत राहा। त्यामुळे माधवी व पुरू हे खाली जातात। तर आता सायली मुक्ताशी बोलते की मुक्ता मी लहान तोंडी मोठा घास घेत असेल कदाचित, पण मला असं वाटतंय तू प्रत्येक गोष्टीमध्ये सईचा विचार करावा आणि सागर दादांची बाजू तू ऐकून घ्यावीस असं मला वाटतंय। तेव्हा मुक्ता स्पष्टपणे म्हणते की नाही सायली, आणि मुक्ता म्हणते की आता मी माझा निर्णय झालेला आहे आणि आता मी तसंच करणार। तर आता इकडे खाली अर्जुन हा सागरला समजावत असतो, पण सागर म्हणतो की आता त्यांचा निर्णय झालाय आणि आता त्यांचा निर्णय बदलणार नाहीत। तो म्हणतो की एकदा की डॉक्टर मुक्ताने गैरसमज करून घेतलात ना मग त्या पटकन सहजपणे ऐकणार नाहीत आणि हे सगळं त्या सावनीमुळे झालंय। मला थोडा जरी अंदाजा असता ना त्या बाईचा तर मी तिथे सिक्युरिटी गार्ड तरी बसवले असते। खरं तर सागर हा खूप पॅनिक झालेला असतो आणि तो म्हणतो की आता सगळं संपलंय अर्जुन। तेव्हा अर्जुन त्याला सावरतो आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो। सागर म्हणतो की मी खरं तर सावनीला खूपच हलक्यात घेतलं, ती जेव्हा पहिल्यांदा आली ना तेव्हाच तिच्या हाताला धरून बाहेर काढायला हवं होतं। तिथे वकील असतात आणि ते म्हणतात की नाही साहेब, तुम्ही जर तसं केलं असतं तर त्यांनी त्या गोष्टीचं भांडवल केलं असतं आणि आता आपण केस हारलो असतो। तेव्हा सागर ओरडून म्हणतो की मग आता आपण जिंकणार आहोत का? सागर म्हणतो की डॉक्टर मुक्ता नाही तर लग्न नाही आणि लग्न नाही तर सई नाही, हे लग्न झालं नाही तर सई माझ्या जवळ येणारच नाही। सागर म्हणतो की त्यांनी लग्न नाही केलं तर मला काही फरक पडत नाही, पण मला माझी मुलगी माझ्या जवळ हवी होती आणि ती इतक्या दिवसांनी माझ्या जवळ आली होती। सागर म्हणतो की काहीही करा पण मला माझी सई माझ्या जवळ हवी आहे। तर इकडे सायली मुक्ताला समजावत असते की मुक्ता मला असं वाटतं तू हे लग्न मोडावं नाहीस, मी लहानपणापासून आई वडिलांशिवाय वाढलीये ग, त्यामुळे मला नात्यांची किंमत काय असते हे माहिती। सायली मुक्ताला म्हणते की मुक्ता तू हे सगळं सईसाठीच करतीये ना, मग एकदा तिचा विचार कर ना। आणि ती म्हणते की आपली मतं इतकी दुबळी असतात का ग की कोणाच्याही येण्याने ते बदलतील। सायली म्हणते की अगं मुक्ता आता तर खरी सुरुवात झाली आणि आता जर तू हार मानली तर कसं होईल ग पुढे। सायली म्हणते की मुक्ता तू जर हे लग्न केलं ना तर सईला एक प्रेमळ आई मिळेल आणि जर तू मागे फिरली ना मोठी झाल्यावरती सई कशी असेल माहिती नाही। खरं तर सायलीचं हे म्हणणं मुक्ताला पटत असतं। सायली म्हणते की तू जर हे लग्न नाही केलं तर सई चांगल्या गोष्टींना मुकेल ग, तिच्यावरती कसे संस्कार होतील आणि ती मोठी होऊन कशी होईल हे काहीच समजत नाही आणि सई प्रेमाची कायम भुकेली असेल माझ्यासाठी। तर इकडे खाली इंद्रा ही खूप रडत असते, तिलाही खूप टेन्शन आलेलं असतं। त्यावेळेस तिथं पुरू व माधवी येतात आणि माधवी म्हणते की झालं का आता तुमच्या मनासारखं? माझी मुक्ता सगळी हौस सगळी आशा मनामध्ये सजवून बसली होती आजच्या दिवशी, तुमच्या मुलामुळे सगळं पाण्यात गेलंय। तेव्हा इंद्रा हात जोडून त्यांना म्हणते की माझ्या मुलाची काही बी चूक नाही हो, आदित्यला जाऊन इतकी वर्ष झालीत पण आम्ही कधीच त्याला विसरलो नाही हो, आणि माझा सागर त्याला कधीही नाही मारायचा, पण ती सावनी मुद्दाम सगळं खापर माझ्या मुलाच्या डोक्यावरती फोडतीये। इंद्रा म्हणते की आधी तिने माझ्या नातवाला तोडलं आणि आता आमच्या सईला तोडतीये,
आमच्यापासून. पुरूही बापूंना म्हणतो की बापू अहो आपण कित्येक दिवस झालं सोबत आहोत. पहिले आपलं बोलणं झालं, मग मैत्री झाली आणि मग नंतर डायरेक्ट लग्नापर्यंत बात गेली, तरीही तुम्ही तुमच्या नातवाबद्दल मला काही सांगितलं नाही. पुरू म्हणतो की मुद्दाम लपवलं का तुम्ही आमच्यापासून हे सगळं. बापूंच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात की नाही असं काहीच नाहीये आणि जेव्हापासून आदित्य आमच्यापासून दूर गेला ना तेव्हापासून आम्हाला त्याची आठवण येतेय, पण तो आमच्याकडे कधीच परत आला नाही आणि तो आमच्याकडे कधीच परत येणार नाही हे आम्हाला चांगलं माहिती आणि म्हणूनच आम्ही घरात त्याच्याबद्दल कधी बोलतही नाही. बापू पुरूला म्हणतात की पुरू भाऊ खरं तर आम्ही आमचा नातू आमच्यापासून दुरावला, पण आमची नात सई आम्हाला गमवायची नाहीये. इंद्रा व बापू हात जोडून माधवी व पुरूला विनंती करत असतात की प्लीज तुम्ही हे लग्न मोडू नका. माधवी त्यांना म्हणते की आता आम्ही काय सांगणार, मुक्ता म्हणेल ते. तर आता इकडे मुक्ता सायलीला म्हणत असते की सायली आता हा मी निर्णय फक्त सईसाठी घेतीये. तेव्हा सायली म्हणते की काय लग्न मोडण्याचा, तेव्हा मुक्ता म्हणते की नाही लग्न करण्याचा. तेव्हा सायलीलाही खूप आनंद होतो आणि ती म्हणते की पण अगं तू बाहेर तर बोललीस की लग्न नाही करणार. तेव्हा मुक्ता म्हणते की तुला काय वाटतं या सगळ्यावरतून काय मी माझी मतं बदलेल. मुक्ता म्हणते की तू नाही ओळखत त्या सावनीला, मी खूप चांगली ओळखायला लागलीये तिला. खरं तर सागर माझ्या बाजूला राहतो, पण जास्त तर मी त्या सावनीला ओळखते आणि आज तिने जे काही बाहेर केलं त्यानंतर तर माझा निर्णय आता पक्काच झालाय की मी लग्न करणार. मुक्ता म्हणते की मी स्वतःच सईला सावनीकडे दिलं होतं. मुक्ता म्हणते की माणसंच आहोत ना आपण, होते चूक. तशीच सावनीने पण एक चूक केली होती. सई 6 महिन्याची असतानाच तिला सोडून निघून गेली ती आणि प्रत्येकाला एक फेअर चान्स मिळावा त्यामुळे मीच स्वतः सईला सावनीकडे दिलं होतं. पण जेव्हापासून सई या घरातून निघत होती ना तेव्हापासून माझं गट फिलिंग मला सांगत होतं की नक्कीच माझं काहीतरी चुकतंय, काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा सागरच्या डोळ्यात जी वेदना बघितली ना ती आधी कधीच बघितली नव्हती. आणि या उलट ती सावनी, तिला इतकी छान सुंदर संधी मिळाली होती पण तिला त्या संधीचं सोनं करताच आलं नाही. त्यामुळे सावनीची खरी प्रायोरिटी सई नाहीच आहे हे मला कळून चुकलं. सावनी इथे होती ना तेव्हा तिला खूप प्रश्न पडायचे पण तिला त्याचे आन्सर नाही भेटायचे, परंतु तिचे काका, आत्या, आजी, आजोबा सगळे तिच्यावरती भरभरून प्रेम करायचे. परंतु सावनीकडे तिला तेही भेटत नाही ग, की आपल्याला इथूनही कुठेतरी लांब घेऊन जातील, हॉस्टेलला घेऊन जातील या भीतीने ती माझ्या कुशीत येऊन रडलेली. त्यामुळे मी तेव्हाच ठरवलं की सईला मी पूर्ण आनंद देणार आणि ते मला काठावरती उभं राहून नाही देता येणार ना, त्यामुळे मला पाण्यातच उतरावं लागेल. त्यामुळे मला आता हे लग्न करायचंच आहे. आणि हे मुक्ताचं बोलणं ऐकून सायलीलाही खूप आनंद वाटतो. मुक्ता म्हणते की आता हे पाणी किती खोल आहे, त्यामध्ये किती लाटा उसळत आहेत किंवा त्यामध्ये आता किती प्रवाह आहे ते मला नाही माहिती, परंतु आता मी माझी सगळी ताकद वापरून सईला हाताला धरून मी त्या पाण्यात पोहणार आहे आणि आमच्यासाठी मी किनारा शोधीलच. आणि मुक्ता म्हणते की जर सावनी सांगते ते जर सगळं खरंच असेल पण तरी मला हे लग्न करावंच लागेल ना. सागर सारखा मुलांवरती हात उचलणारा बाबा असेल तर मला सईसाठी त्या घरात जावंच लागेल. आदित्यच्या बाबतीत आता जे झालं ते आता मी सईच्या बाबतीत नाही होऊ देणार. आता यापुढे सागर व सई या दोघांमध्ये आयुष्यभर मी असेल. आणि आता हे ऐकून सायलीलाही खूप आनंद होतो आणि दोघीही खूप खुश असतात. तर इकडे खाली अर्जुन सागरला समजावत असतो की सागर अरे सायली गेली ना मुक्ताला समजवायला, मग येतील त्या. अर्जुन म्हणतो की तू एकदा बोलून बघ त्यांच्याशी. तेव्हा सागर म्हणतो की मी कितीही बोलण्याचा प्रयत्न केला ना तरी आता मला माहितीये त्या त्यांचा निर्णय नाही बदलणार. आणि तितक्यातच मुक्ता तिथे येते आणि मुक्ता म्हणते की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. आता हे ऐकून सगळ्यांच्या जीवामध्ये जीव येतो. सागर व घरातले सगळे मुक्ताच्या जवळ येतात. तेव्हा सागर म्हणतो की काय बोलला तुम्ही. मुक्ता म्हणते की जे तुम्ही ऐकलं तेच म्हणाले, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. ते ऐकून सगळ्यांना आनंद झालेला असतो. मुक्ता हात जोडून सगळ्यांची माफी मागते, मला माफ करा, मी अशी डायरेक्ट रूम मध्ये निघून गेली, मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला असेल. मुक्ता सगळ्यांची माफी मागते आणि मुक्ता म्हणते की आज सावनी इथे आली म्हणून मला मुद्दाम हे नाटक करावं लागलं आणि सावनी आज पूर्ण तयारी करून आली होती आणि ती मागे हटलीच नसती आणि म्हणून मला हे नाटक करावं लागलं. त्यामुळे कोणालाच काही सुचत नव्हतं आणि त्यावेळेस मला जे योग्य वाटलं म्हणून मी ते केलं. आणि तिला वाटलं असेल की तिच्या बोलण्याला कन्व्हिन्स होऊन मी हे लग्न मोडतीये आणि त्या भ्रमातच ती घरी निघून गेली. आणि हे मुक्ताने केलेलं नाटक ऐकून सगळ्यांनाच खूप छान वाटतं. तर इंद्रा मुक्ताच्या जवळ येते आणि मुक्ताचं कौतुक करते आणि म्हणते तुझी सोन्याने ओटी भरेल मी, तुला जे पाहिजे ते खायला घालेल. इंद्रा म्हणते की आज तू माझं मन जिंकलंस. सायली मुक्ताच्या जवळ येते आणि मुक्ताला म्हणते देवकीच्या कानाला यशोदाने जसं प्राणप्रमाणे जपलं तसं जपतेस ना तू सईला. सईसाठी तुझ्या इच्छा, तुझे स्वप्न किती सहज दूर केलेस तू. आणि सायली मुक्ताला म्हणते की मला तुझं
तुझा खूप अभिमान वाटतो मुक्ता. आजच्या काळातही इतकं निस्वार्थी प्रेम असू शकतं यावर तुला भेटल्यावरती माझा विश्वास बसला. इंद्रा देवीचे आभार मानते आणि देवीला म्हणते की आई एकविरे, आज तुझ्यामुळेच मला इतकी गुणी व सुंदर सून भेटली. तेव्हा इंद्रा सगळ्यांना म्हणते की चला चला आवरा पटकन, लग्नाला सुरुवात करूया. त्यामुळे परत लग्नाची घाई होते आणि सगळे खूप खुश असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे सावनी व हर्ष पार्टी करत असतात. खरं तर ते ह्या भ्रमात असतात की मुक्ता व सागरचं लग्न त्यांनी मोडलं. तर इकडे मुक्ता व सागरचं लग्न हे पार पाडलेलं असतं आणि इकडे हर्ष म्हणतो की आता सागरच्या नाकावर टिचून सईला मी इकडे घेऊन येणार. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.